आणि बघूयात पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यामध्ये महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांची गुप्त बैठक पार पडली। या बैठकीत राजू शेट्टी, रविकांत तुपकर आणि अन्य पदाधिकारी हे उपस्थित होते। जागा मिळाल्या नाहीत तर योग्य निर्णय घेणार असल्याचं आता दोन्ही नेत्यांनी म्हटलेलं आहे। राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे दोघेही माढा आणि बारामतीच्या जागेसाठी आग्रही आहेत। ही बैठक मैत्रीची असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं। या दोन्ही नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। लोकसभांच्या जागाबाबत सध्या तर्कवितर्क सुरू आहेत। शेतकरी स्वाभिमानी संघटना आघाडीमध्ये जागा मिळाव्यात यासाठी ठाम आहे, तर युतीमध्ये माढा किंवा बारामती ही जागा मिळावी यासाठी महादेव जानकर ठाम आहेत। कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। आपल्याबरोबर जानकर साहेब आहेत। साहेब, काय चर्चा झाली? मित्रपक्ष हे आघाडी बरोबर आहेत, तुम्ही युतीबरोबर जाणार आहे, काय चर्चा झाली? काय नाही, मी आणि राजू शेट्टीचं माझं जुनं मैत्रीचं नातं आहे। आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याची राज्य लेवलची मीटिंग आहे, तशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मीटिंग आहे। आणि राजीनामा वगैरे मी असं काय म्हणलेलं नाही। विशेष म्हणजे पुन्हा पुन्हा आपण मंडळी बोलता एक लक्षात ठेवायचं की मी महायुतीच्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे, परंतु आमच्या जागेच्या बद्दल हा तिढा जो चाललेला आहे तो आघाडीचा किंवा युतीचा असू द्या, आमचं बी राजू शेट्टीचा पक्ष असेल, माझाही पक्ष असेल, आम्ही सन्मानानं जागा त्यांना सांगतोय की आम्हाला जागा त्यांनी सोडाव्यात। त्या दृष्टीने आमची मीटिंग आहे आणि आजची मीटिंग झाली ती आमच्या पक्षीय लेवलची मीटिंग होती। त्यातून ह्याचा राजीनामा माढा की बारामती नाही असं एक लक्षात ठेवा। आपण त्यांना सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेनाला की बारामती, माढा, परभणी यातली कुठलीही जागा एक राष्ट्रीय समाज पक्षाला मिळावी ही अपेक्षा आहे आपली। नाही मिळाली तर काय नाही, नाही ते बघू ना, पुढचा अजून वेळ आहे, त्याला नाही वेळ आहे। वंचित बरोबर जाण्याची चर्चा बिलकुल नाही, वंचित बरोबर कुणाबरोबर जाणार नाही, आमचं आम्ही शिकवतो। आपले राजू शेट्टी साहेब आहेत। सर, 15 जागांसाठी आग्रही आहेत तुम्ही, कुठल्या जागा आहेत त्या आणि काय निर्णय तुमचा असणार आहे? अल्टिमेटम 13 तारखेचा होता। 15 जागेवर आमची तयारी गेल्या 2 वर्षापासून चालू आहे, परंतु ज्यावेळी आघाडीमध्ये जायचा विचार पुढे आला त्यावेळी निश्चितच 15 जागा आम्हाला मिळणार नाहीत हे आम्हालाही माहिती आहे, परंतु आघाडीतून अजून काही आमच्या जागा ठरलेल्या नाही आहे। तेव्हा त्या जर लवकर ठरत नसलं तर मग आपल्या तयारीला लागलं पाहिजे, कारण आता निवडणुका जाहीर झाल्या। पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका ज्या होणार आहेत 7 जागा, त्याचा अर्ज भरण्याचे दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता बेसावध राहून चालणार नाही, म्हणून आम्ही आमची तयारी करण्यासाठी कोर ग्रुपची मीटिंग आज पुण्यामध्ये बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघू आता चर्चा काय होते, त्या संदर्भात निर्णय होईल। प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा आहे तुमची? नाही, आमच्यासमोर पर्याय 2च आहेत। एक महागठबंधनमध्ये जर समाधानकारक जागा मिळाल्या तर लढवणं किंवा मग स्वतंत्रपणानं आपल्या पद्धतीनं निवडणूक लढवणं। वंचित आघाडीमध्ये जाण्याचा विचार सध्या तरी आमच्या समोर नाही आहे। तुम्ही ठाम आहे तुमच्या जागा होते ठाम आहोत, कारण महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जिवंत ठेवला आहे आम्ही गेल्या 4-5 वर्षामध्ये। निश्चितच नैसर्गिक अधिकार पोचतो आमचा जागा मागण्याचा। म्हणजे आज बैठक वगैरे झाली आहे तुमची, जानकर साहेब तुमच्या बरोबर आहेत, या पुढील काळात ही बैठक आमची वेगळी होती, कारण आमचं नातं हे राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे आणि ही दोस्ती कधीच तुटायची नाही अशी आमची भूमिका नेहमीचीच आहे। की दोस्ती तुटणार नाही अशी भूमिका या सर्व नेत्यांची आहे। मात्र या लुपाछेपीमध्ये काय धमाल होणार आहे पाहायला थोड्याच दिवसात मिळणार आहे, काय निर्णय असणार आहे हे या नेत्यांकडून समजणार आहे। कॅमेरामॅन पिसेसा सागर आव्हाड, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।